उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रयागराज, फतेहपूर, प्रतापगड, कानपूर देहात, उन्नाव आणि चंदौली या भागांना सर्वाधिक फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. काही भागांत वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 111 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समजत आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीलाही बसला आहे. गहू, भाजीपाला आणि फळभागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठीही उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.